नमस्कार. आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचे माता आणि पिता यांचे नाव. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता जिजाबाई शहाजी भोसले. त्यांचे पूर्ण नाव. पदव्या: राजमाता कुलमुखत्यार. जन्म 12 जानेवारी 1598 रोजी शिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले. यांचे पूर्ण नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले होते. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचे वडील होते. प्रश्न दुसरा. छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा जन्म. तर शहाजीराजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 वेरूळ येथील घृष्णेश्वर येथे झाला. मृत्यू 23 जानेवारी 1664 साली झाला. शहाजीराजे भोसले यांना भेटलेल्या पदव्या: सरलस्कर महाराज फर्जंद या त्यांना भेटलेल्या पदव्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. प्रश्न 5वा. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची उंची. त्यांच्या उंचीबद्दल एकमत नसले तरी असे मानले जाते की त्यांच्या काळातील माणसांच्या सरासरी उंचीचे होते अंदाजे 5 फूट 6 इंच ते 5 फूट 8 इंच असावी असे मत आहे. प्रश्न 6वा. 19 फेब्रुवारी 2025 मध्ये साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कितवी असेल? उत्तर: 19 फेब्रुवारी 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 395वी असेल. शिवाजी जयंतीची छोटी टीप काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा सण 19 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, जो मराठ्यांचे पहिले छत्रपती शिवाजी प्रथम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी हिंदवी लोकांचे स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्रात काही लोक हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस साजरा करतात. शिवाजी महाराजांचे महत्त्व काय आहे? भारतीय स्वातंत्र्यादरम्यान त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून ओळखले जात असे. 40 वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांनी मराठा साम्राज्यासाठी एक सुरक्षित आधार म्हणून काम करणाऱ्या राज्याला एकत्र केले. शिवाजी महाराजांचा वारसा त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि न्यायाप्रती समर्पणाने पिढ्यांना प्रेरणा देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा बोलतात येत होत्या? उत्तर: तथापि जर आपण इतिहासात थोडे मागे गेलो तर आपल्याकडे रायराम पिंडे नावाचा एक कवी आहे, जो शहाजी महाराजांचे वर्णन 12 भाषा ललित शाहनरेश्वर असे करतो. म्हणजेच शहाजी 12 भाषांमध्ये तज्ञ होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2 वेळा का साजरी केली जाते? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून 2दा साजरी केली जाते, कारण हिंदू कॅलेंडरनुसार शिवाजींचा जन्म फाल्गुन महिन्याच्या 3 तारखेला झाला होता, तर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 तारखेला झाला होता. म्हणजेच त्यांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणते वाक्य आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतरण प्रत्येकाच्या हातात
तलवार असली तरी सरकार स्थापन करणारी इच्छाशक्ती असते. 2. शत्रूकडूनही माणूस शिकू शकतो. माणूस जितका चांगला होईल तितके त्यांचे शत्रू कमी होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.